आणि कॉन्ट्रास्ट त्याच्यामध्ये. आणि मला पहिला प्रश्न होतो की हे चांगलं तुम्ही शूट कसं करता. कारण काय, एक रिदम तुमच्या डोक्यात असते, तुम्हाला वाटतं की हे गाणं आपण असं शूट करूया, ठीक आहे आता गाणं येईल पण हे आपल्याला असं शूट करायचं. त्यांनी असं गाणं ऐकलं, मी म्हणलं आता ह्याला मी आता शूट कसं करायचं, कारण गाण्याला पण जस्टिफिकेशन लागतं की याला शूट कसं करायला पाहिजे. मग शब्द सांगितले नाही, अशी 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 रचना आहे. आणि आम्ही बसून डिस्कस केलं की, आणि त्यावेळेस पण म्हणालो, पण माझ्या मनात दुसरं होतं. ते म्हणे पण कसं आपण जर वेगळं नाही केलं तर मग कसं होणार. म्हणजे खरं श्रेय संपूर्ण ह्या दोघांनाच आहे की जसं अजय बाबू म्हणतात की संगीताला पण आता जसं जसं जग पुढे वाढतं तसं जसं बदलाव, परिवर्तन, चेंज हे येणं गरजेचं आहे. आणि आय एम हॅपी की ॲज अ डिरेक्टर आणि लीड या चित्रपटामध्ये हे पहिलं पाऊल सगळ्यांना. मी जेव्हा हे शूट केलं तेव्हा रंजू आमचे कोरिओग्राफर आहे तिथे, तर त्यांच्याबरोबर बसून डिस्कस केली काय आपल्याला करता येईल. एक्स्ट्रीम हाय स्पीड संपूर्ण गाणं फॅन्टम मध्ये शूट केलेलं आहे की प्रत्येक इमोशन, कारण काय ना ते पेन ते इमोशन रिअल स्पीड पण नाही करणार, हाय स्पीड येतो, एक बँग येतो, फक्त केस हलतो, त्याची जर मॅजिक आहे ते फार महत्वाचं. मला वाटतं खरंच की कुठेतरी जाऊन प्रत्येक गाणं हे ह्या चित्रपटामध्ये. आणि मी नेहमी म्हणतो की हा चित्रपट प्रोड्यूस बाय दिनीला असू शकतो, डिरेक्टेड बाय रितेश देशमुख असू शकतो, पण हे म्युझिक बाय अजय अतुल आहे, अजय अतुल म्युझिक. कारण ह्या चित्रपटामध्ये जी गाणी आहेत, कुठे कुठे आपण जेव्हा गाणी पाहतो तेव्हा चित्रपटाला पॉज करतो लिपसिंग मध्ये, ठीक, पण ह्या चित्रपटात 4 गाणी फक्त स्क्रीन प्लेला पुढे घेऊन होतात. आणि हे फार महत्त्वाचं, नॉन लिपसिंग सॉन्ग होते. म्हणून त्या स्क्रीन प्लेला ज्या संगीताची जोड पाहिजे तिथे इमोशनला पुढे घेऊन जातं. आणि याचं रोल कसं, प्रत्येक गाणी वेगळी वेगळी आहेत, प्रत्येक गाणं प्रत्येक. आणि मला आठवतं एक दिवस आम्ही बसलो तरी मला की बऱ्याच वर्षानंतर एका चित्रपटात 5 वेगळ्या रोमॅन्टिक सिच्युएशन मध्ये आपल्याला गाणं द्यायची, वेगळी गाणं द्यायची. तर दॅट वॉज एक गोष्ट सांगतो फक्त छोटीशी याच्यामध्ये ऍड करायला. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर इवन टू थिंक की एक मुलगी स्वतःला बेसोरी म्हणून घेते. ओके, आय ट्राय टू कॉल यू, एक आवाज मी देवनी साहेब आई तू ही आली कधी ना समजली तुला. हे सगळं बोलताना तिला नेहमी लक्षात येते की माझा आवाज सुद्धा तुला ऐकून आला. आय डोंट एक्झिस्ट बाय द वे, माझा आवाज होता तोही तुला कळला नाही. मे बी असं असेल की मी बेसुरी आहे म्हणून तुला माझा आवाज ऐकून आला, दॅट इज फाईन. पण मी बेसुरी, मला काय प्रॉब्लेम नाही, पण माझा सूर तू आहेस हे म्हणताना जेव्हा ती स्वतःला बेसुरी म्हणते ना, त्यावेळेला एक कंपोजिशन वाईज वेन यू हिअर इट, आय यूज टू फील लाईक जेव्हा ती बेसुरी म्हणते तेव्हा मला गोड वाटतंय, यु नो. जेव्हा लिसन बेसुरी इतकं सॉफ्टली म्हणायचं, तू सूर इव्हन मोर इंटेन्स. स्वतःला बेसुरी म्हणणार कोण असू शकतो. मला स्वतःला लिहिताना असं वाटत जाऊ डिफिकल्ट इट इज, यु नो. बट या द थिंग वॉज शी सेइंग ते बेसुरी म्हणणं अंगावर यायला पाहिजे होतं. झालं. आणि बेसुरी मी हे गाणं इतकं सुरेल असू शकतं, हा पण एक कॉन्ट्रास्ट आहे त्याच्यात. आणि अजय अतुल म्युझिकल म्हणजे आता जे भाऊंनी सांगितलं की अरे आता अजय अतुल म्युझिकल, याच्या आधी काही सिनेमे झाले जे अजय अतुल म्युझिकलच होते, फक्त तसं नाव नव्हतं. आणि नाही का, तर हां, आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण म्हणजे महाराष्ट्राची जी ओळख आहे मराठी चित्रपटाची, तर ती निळूभाऊंची आहे, डॉक्टर लागूंची आहे, तसं लक्ष्मीकांत बेर्डेंची एक अत्यंत महत्त्वाचं नाव अशोक मामा. अशोक मामांना कास्ट करणं आणि त्यांच्यावर मला वाटतं पहिल्यांदा काम केलं तुम्ही अशोक मामा दिग्दर्शक म्हणून नाही, नट म्हणून आहे. तेच 20 वर्ष झाली कधीही संधी नाही मिळाली की त्यांच्यावर मी एक प्रेम शेअर करू. आणि लहानाचा मोठा मी त्यांचीच कामं बघून आपण सर्व वाढलेलो आहोत. त्यांचं म्हणजे मराठीतले महान आहे. आणि माझी इच्छा होती की आपण विचारूया करतील का नाही. तर मग मी त्यांना फोन लावला, तुमच्याकडून नंबर घेतला होता त्यांचा की तुम्हाला त्याच्या मामा करतील का. ते म्हणजे भाऊ तुम्ही फोन करा, मला वाटतं ते करतील. मी त्यांना फोन लावला आणि मला रितेश बोलतोय, हा बोल, मी चित्रपट डिरेक्ट करतोय, नरेट करायचं होतं. तू डिरेक्ट करतोयस? हो. मग मी करतोय, नरेशनची गरज नाही.
म्हणजे हा जो मनाचा मोठेपणा आहे ना त्याचा, तर ते ही कसं असतं की स्वप्नपूर्ती एखाद्या नटाची आणि आज प्लेकर म्हणून होते, ते मला जास्त अभिमान आहे. फारच अप्रतिम काम केलंय मामा या चित्रपटामध्ये. आणि मला माहिती आहे की म्हणजे ज्या ठिकाणी आता आपण आहोत UPVR, इथेच आम्ही गोदावरीच्या निमित्ताने भेटलो होतो, भाऊ आले होते आणि अशोक मामा जे माझ्याकडे बोलले त्यांच्याविषयी ते इतकं अद्वितीय आहे की इतक्या वर्षांचा अनुभव गाठीशी असलेला एक असा अव्वल दर्जाचा अभिनेता जेव्हा अशा पद्धतीनं एखाद्या दिग्दर्शकाची तारीफ ते करतात, ते फार अवघड आहे. आणि त्यांनी जे काम केले ते आजपर्यंत अशोक मामांची जेवढी काम आहेत, हे काम त्यांचं अविस्मरणीय होणार याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आता देश म्युझिक हा काय प्रकार आहे? देश म्युझिक कसं आहे की देश म्युझिक, मला असं वाटतं की आपल्याकडे मराठी संगीतासाठी किंवा बरेचसे चांगले चांगले लेबल्स आहेत. लेबल्स असले तरी आपल्याला इकोसिस्टम डेव्हलप करणं फार गरजेचं आहे. मुंबई, पुणे, ठाणे मोठ्या मोठ्या शहरातून चान्सेस तर मिळतात लोकांना, परंतु छोट्या जिल्ह्यातले, जिल्हे मोठे असतात त्यातल्या छोट्या शहरातले त्या लोकांना संधी प्राप्त होते. तर देश म्युझिक आणि वॉर्नर म्युझिक इंडियाकडे आम्ही प्लॅटफॉर्म तयार करतो, जेणेकरून लोकल जे संगीतातले त्यांना पुढे मोठं व्हायचं, डिरेक्टर असतील, कंपोजिशन असेल, त्या सगळ्यांना संधी देऊन त्यांना एक प्लॅटफॉर्म देऊन मोठं करण्याचं असं मला असतं. पण मग आता त्या नवीन नवोदित लोकांच्या वतीनं प्रश्न विचारतो, कॉन्टॅक्ट कुठे करायचा? लवकरच सगळं मी आता चित्रपट रिलीज झाला हा. की मग देश म्युझिकच्याच पाठवणार पहा बरं, ही फार महत्वाची गोष्ट आहे, खरोखरी फार महत्वाची गोष्ट आहे. आता मध्यंतरीच्या काळामध्ये सुद्धा म्हणजे हे मला इथे नमूद करायला नक्की आवडेल. मला एक मुलगा चंद्रमुखीचं गाणं गात होता, मला कोणीतरी व्हिडिओ पाठवला, मी तो अजयला पाठवला आणि मी म्हटलं की अजय यार हे काय अद्वितीय मुलगा आहे. आणि गंमत म्हणजे धन्यवाद त्या दोघांचे की त्या मुलाला त्यांनी बोलवलं, रेकॉर्डिंग केलं आणि त्यानंतर मी अजयशी वेडची गाणी ऐकल्यानंतर मला फोन केला होता, तेव्हा त्यांना एक फार महत्वाची गोष्ट सांगितली की जिथून आम्ही असं दोघांनी ठरवलं की प्रत्येक चित्रपटामध्ये एक तरी नवीन माणूस इंट्रोड्यूस करायचा. तो आजवर कोणाला माहित नाही, मग तो म्युझिशियन असेल, तो गायक असेल, तो गीतकार असेल, पण एक नवीन माणूस आम्ही नेहमी. तर ह्या तुमच्या निर्णयाचं खूप मनापासून तुम्हाला धन्यवाद आणि स्वागत. आणि देश म्युझिकच्या निमित्तानं वेगळी संधी शोधत असणारी जी नवोदित खूप जबरदस्त माणसं आहेत, आपल्या कलावंत आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर त्यांना ती संधी उपलब्ध तुम्ही करून द्याल याबद्दल धन्यवाद माझ्या वतीने. तर हे आणि बोलणं मला वाटतं. तर आता आहेत तरी तुमच्या मनात काही प्रश्न तुमचे आहेत? हा, या चित्रपटाचं सिनेमॅटोग्राफर पण फर्स्ट आहे. आणि प्राजक्त आणि आमच्या टीम मधले जे सगळे लोक इथं आहेत, भूषण DOP आहे, त्यांचा पहिला चित्रपट भूषण प्लीज कम नाव खाली या. ते आहेत काही? रंजू या. हो आहेत. प्राजक्त देशमुख नाही, प्राजक्तचं पहिलं नाही. आणि खरंच भूषण कुमार जैन यांनी उत्कृष्ट काम केलं. त्यांचा पहिला चित्रपट, खरं म्हणजे अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, भूषण कुमार की भूषण रंजू प्लीज कम खाली या. रंजू सिनेमॅटोग्राफी मध्ये पण एक भूषण कुमार आले. होय. जबरदस्त. आणि खरं म्हणजे कसं झालं होतं माहिती का, चित्रपट शूट होताना 3 आठवड्यापूर्वी माझे पूर्वीचे जे DOP होते, त्यांच्या पर्सनल रिझनमुळे ते शूट करू शकले नाही. माझ्या तारखा ठरल्या होत्या. माझ्याकडे
डेट्स अडकल्या होत्या. माझ्याकडे नवीन सिनेमॅटोग्राफर शोधायला सुद्धा वेळ नव्हता. मी सगळ्या मित्रांना बोललो कोण आहे. 3-4 लोकांनी 3-4 लोकांशी कॉन्टॅक्ट झाला. भूषण यांच्याशी भेटलो आणि त्यांना पहिला प्रश्न मी विचारला की यापूर्वी कुठला पिक्चर तुम्ही केला? आणि ते म्हणाले एकही पिक्चर केला नाही. मी त्यांना म्हणालो मी पण पहिले डिरेक्ट केला. म्हणजे तुम्ही लंगडे मी लंगडे चला आपण एक दौड लगाते. पण खरं म्हणजे कमर्शियल आर्टिस्ट आहेत स्वतः आणि फार 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 छान काम केलं. भूषण आहे आणि रंजू बरोबर मी बाहुलीमध्ये काम केलं होतं आणि आज वेडमध्ये सुद्धा की अंडरस्टँडिंग की आपण काय बोलतोय काय सांगायचं ही याची फार गरज असते आणि आय एम सो हॅपी इन दॅट. सगळे आले बंद केला हॅलो असं नका करू हं. संदीप पाटील संदीप पुढे आमच्या ते सगळ्यांना वेळेत पैसे देतात. या. पहा बरं हो तुम्ही आता बघा कसा प्रश्न निर्माण झालाय. आता मी सांगतोय मीडियाला सुद्धा प्रश्न विचारू द्या. हा तुम्ही काय सांगत होता? नाही नाही मी एवढंच मी प्राजक्त विषय प्राजक्त इथे नसला तरी या सिनेमाचा अत्यंत महत्वाचा भाग हा संवाद. आता तुम्हाला प्रश्न येणार जिल्हा बस मला प्रश्न येणार आहे. नाही पण इथे असणं गरजेचं आहे. आपलाच पिक्चर या Seriously सांगतो. हा. आणि हे छान असं पण छान दिसतंय बघा ते उभे आणि असं छान दिसतंय. नको नको हा प्राजक्त देशमुख याचे संवाद फार प्रभावी आहेत. प्राजक्त देशमुख एक उत्कृष्ट रायटर. मी ते सुद्धा माझे मित्र भाऊ जितूनची देण. मी जितूनला फोन केला मला असा चित्रपट करतोय तर काय वाटतं तुम्हाला? तर ते म्हणाले मी गोदावरी चित्रपट करतो. ते उत्कृष्ट रायटर आहेत प्राजक्त देशमुख. त्याच्यापूर्वी त्यांचा कुठला चित्रपट रिलीज झालाय का? ते म्हणाले नाही देव बावी नावाचं उत्कृष्ट नाटक त्यांनी केलं पण चित्रपट रिलीज झालेला नाही. गोदावरी हा त्यांचा पहिला चित्रपट. म्हणजे हरकत नाही ही पण लंगडा काय आहे की नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे की मुंबई फिल्म कंपनी आणि मी स्वतः मला असं वाटतं की नवीन लोकांना संधी देणं फार गरजेचं आहे. आणि एक ऊर्जा जी असते की आपल्याला काहीतरी प्रूव्ह करायचं आपल्याला काहीतरी करायचं ती ऊर्जा मला भूषणमध्ये दिसते. ती ऊर्जा मला रविजींमध्ये दिसते. ती ऊर्जा मला जियामध्ये दिसते. तीच ऊर्जा मला जिल्ह्यामधून मिळते. आणि प्राजक्तनी एवढं चांगलं काम केलंय. इमोशनमध्ये आपल्याला काय सांगायचं आहे बरंच काही सांगायचं असतं पण कमी शब्दात सांगणं तेच इमोशन ते महत्वाचं. ते मला ते प्राजक्तने फार छान केलं. वी मिसिंग प्राजक्त ते आजारी असल्यामुळे ते येऊ शकले नाही. अनिल जी जी प्रश्न कोणाला? मेरा प्रश्न आपसे थोड़ा मैं चाहूँगा कि आप हिंदी में दर्शकों के लिए कुछ कहें. अच्छा नहीं थैंक यू सर. मैं हिंदी में ही कहना चाहूँगा कि वेड ये फिल्म ये हम सब ने बहुत प्यार से बनाई है. ये मेरी पहली फिल्म है जो मैं डायरेक्ट कर रहा हूँ और ये फिल्म वेड का मतलब ही पागलपन है, मैडनेस है, पैशन है. ये सारे शब्दों को अगर एक साथ मिला दो तो वेड बन जाता है. और इस फिल्म में ये फिल्म एक्चुअली लव ट्रायंगल नहीं है. ये 2 लव स्टोरीज हैं. 2 अलग अलग टाइम स्पैन सबका जो मेन जो कैरेक्टर है उसके लाइफ स्पैन में 2 अलग अलग टाइम पर ये दोनों स्टोरीज चलती है. एक है जब कॉलेज टाइम में जब आप एक लड़की से मिलते हैं और बेपनाह मोहब्बत उससे करने लगते हैं. कुछ ऐसा माहौल हो जाता है कि उसके बगैर आप जी नहीं पाते. वो पागलपन और अचानक कुछ रीजन है जिसके वजह से वो लड़की उस लड़की की जिंदगी से गायब हो जाती है. और फिर 12 साल बाद वो लड़का उस लड़की की शादी श्रावणी से होती है. अब ये कहानी शिफ्ट हो जाती है. नाउ वी ट्रैवल टू श्रावणीज पर्सपेक्टिव. यहाँ पर एक ऐसी लड़की जो जानती है कि ये लड़का किसी और लड़की से प्यार करता था, इसने मुझे कभी उस नजरिए से नहीं देखा लेकिन मैं उसे चाहती हूँ. जिस अंधेरे में वो
बाहर खींचने का वो प्रयास करती है और वो कहती है कि कुछ भी हो जाए मैं इसके साथ हमेशा खड़ी रहूँगी। तो फर्स्ट हाफ में अलग पागलपन है, सेकेंड हाफ में अलग पागलपन है। और मुझे लगता है कि अगर ज़िंदगी में पागलपन ना हो तो जीने का कोई मतलब नहीं। जिनेन्द्र जी, आप इनकी डायरेक्शन से कितना खुश हैं? कुछ शेयर करें। एक्चुअली मैं बहुत खुश हूँ because it was Ritesh's dream actually which he never brought out and I feel that lockdown was a chance for him to decide कि यही करना है, you know, I want to get into this direction and he did it with his whole heart and whole soul. So whatever you see on screen is Ritesh Deshmukh, whether it was like our actress said, whether it was our clothes to my bikini to my jewelry, it was all selected by Ritesh. So yeah, that was it. सो रितेश जी, एक्टिंग को लेकर ज्यादा पागलपन होते हैं आप या जेनेलिया को लेकर? एक बात मैं बोलूँ, हर कॉन्फ्रेंस में आपके सवाल, आपकी आवाज़ और आपके सवाल से आपकी पहचान है। पर मैं ये कहना चाहता हूँ कि क्या होता है कि एक्टिंग में पागलपन तो होता ही है, पर मुझे लगता है कि जेनेलिया मेरी ज़िंदगी में है। पहले दोस्त थी, वी स्टार्टेड डेटिंग ईच अदर, फिर शादी हुई और आज हम लोग माँ बाप हैं। ये सारे 20 साल की जर्नी में जो हम साथ में हैं, वो एक्चुअली मेरी ट्रू एनर्जी है, जिसके वजह से क्या होता है कि जिंदापन एक रिलेशनशिप में जो होता है वो उनकी वजह से। ये पागलपन और कितना लंबा लेकर जाने वाले हैं? क्या लंबा मतलब क्या? भाई एक्टिंग की बात करो, किस चीज की बात कर रहे हो? भाई बहुत अच्छा है, सवालों में भी पागलपन हो सकता है। अभी भी बोला 20 साल हुए तो आप कहाँ से आ रहे हो? नहीं मतलब आप कितना आगे मतलब ज्यादा ही डायरेक्ट हो गए। मैं बात बोलूं, जब तक है जान, जब तक है जान। हाय जेनेलिया, आपसे मेरा सवाल है। पहले तो बहुत ही प्यारी लगी है जेनेलिया, यू नो, जैसे कि अभी ये जो डेटिंग पीरियड और ये देश ने शुरू से लेकर अभी तक सीजन किया है, वैसे ही हमने ट्रेलर देखा, उसमें डायलॉग है जिसमें रितेश पूछते हैं तुमने उनसे शादी क्यों की, व्हाई डिड शादी की थी। तो मैं आपसे जानना चाहती हूँ, ड्यूरिंग द डेटिंग पीरियड व्हाट वाज दैट वन क्वालिटी जैसे देश में आपने देखा एंड यू सेड यस टू गेट मैरिड? एक ही क्वालिटी, it wasn't one quality only, लेकिन एक जो progression था, I feel between both of us, whether it was friends and nobody asked anyone out for marriage. मतलब ऐसे ही हुआ, पता नहीं चला कब हुआ, कैसे हुआ, but it was something that we both felt, I think very much, and when the time was right, we got married. रितेश सर, आप कुछ ऐड करना चाहिए? जैसे जिन्होंने ने कहा कि यू नो ऐसा कोई एक वक्त नहीं था, ऐसा कोई एक सेंटेंस नहीं था जिसकी वजह से लगा कि दिस इज वेयर वी वांट टू बी। मुझे लगता है कुछ लाइफ में कुछ लव स्टोरीज होती है जिनका प्रोग्रेशन धीरे धीरे दोस्ती से प्यार में बन जाता है, और दिस इज वेयर वी आर एंड वी आर हैप्पी टुगेदर। पर जो हम रियल लाइफ में हैं वो इस फिल्म में नहीं है। तो इस फिल्म में जो ये कहानी सत्य और श्रावणी की है, ये बिल्कुल जो हम रियल लाइफ में उससे एब्सोल्युटली ऑपोजिट है। सो दैट इज व्हाट मेक्स इट इंटरेस्टिंग। अगर शायद ये कहानी वैसी होती जैसे हम रियल लाइफ में हैं, तो शायद हम एक दूसरे के ऑपोजिट ना हो। एज अ डायरेक्टर अगर मुझे आप पूछे कि मैंने जेनेलिया को इस रोल में क्यों कास्ट किया, एक तो मैंने जैसे पहले कहा था कि मैं उनके क्राफ्ट का बहुत बड़ा फैन हूँ, लेकिन जब मुझे पता चला कि इस कहानी में श्रावणी जेनेलिया जैसी है पर सत्य रितेश जैसा नहीं है, इनकी रिलेशनशिप बिल्कुल अलग है, और इसीलिए मुझे लगा कि ये डायनामिक्स हम दोनों में देखने के लिए बहुत मजा आएगा, एटलीस्ट मुझे लगा। If you had a thought कि जिया ने जो कैरेक्टर निभाया है फर्स्ट के अंदर, वो कैरेक्टर आप जेनेलिया को रखकर देख सकते थे, मतलब एज एन थॉट आया होगा? अगर थॉट तो ऐसे भी है कि मैं ही जिया का कैरेक्टर कर लेकिन वो नहीं
क्या फिल्म के लिए अच्छा यही था कि वही रोल चला। Hi, hi, Aarti here. Hi. You know, I want to know, like, we see the trailer and glimpse of this film. It's about falling in love at first sight. Do you both personally believe in that concept? Also, what's the most romantic thing you have done for yourself? Okay, I'll quickly tell you. Love is a unique concept. You can fall in love at first glance, in a second meet, or you can fall in love after knowing each other for 20 years. The most important aspect of it is to fall in love. That is the most beautiful thing that life offers you that you can offer back to life. That is one. And there are many things that Jingle has done for me. But I'll just tell you, एक चीज़ मैं बताना चाहूँगा, शायद लोगों को पता ना हो, टेलीग्राम सर्विस बंद हो गई थी, ओके, और गवर्नमेंट अनाउंस किया था कि अभी टेलीग्राफ और टेलीग्राम सर्विस बंद हो गई है, और मैंने कभी ज़िंदगी किसी को टेलीग्राम भेजा नहीं। तो मैंने जो लास्ट टेलीग्राम डे था, वहाँ पर सर्विस बंद हो रही थी, मैंने 3 टेलीग्राम भेजे, मुझे लगा अगर एक नहीं मिला तो दूसरा मिल जाएगा, और एक दिन अचानक जिला को 3 टेलीग्राम आए विद सेड दैट आई लव यू वेरी वेरी मच। और मुझे लगता है कि एटलीस्ट एक इन लाइफ यू नीड टू एक्सप्रेस लव टू पीपल दैट यू लव, और हे बहुत जरुरी आहे आणि खरंच फार महत्त्वाचं आहे. ज्यांना तुम्ही प्रेम करता त्यांना हे सांगणं की अनसेट लव असतं, पण एकदा सांगितलं तर अजून बरं वाटतं त्यांना पण तुम्हाला. नमस्कार, माझा प्रश्न अजय अतुल साठी आहे. सर्वात प्रथम खूप खूप अभिनंदन तुमच्या भेटसाठी आणि इट्स अ वंडरफुल प्रिव्हिलेज टू आस्क यू सच अ क्वेश्चन. तर अजय दादा आणि अतुल दादा, आता असा काळ आलाय की म्हणजे प्रत्येक चित्रपटामध्ये काही ना कोणती गाणी रिमिक्स आपल्याला सापडतात. तर तुमची पण बरीच गाणी अशी रिमिक्स होऊन आलेली की हिंदीमधले चिकनी चमेली असू द्या किंवा महेश बाबूचं तेलुगू गाणं असू द्या. तर असं तुम्हाला काय वाटतं की म्हणजे तुमचे बरेच असे अल्बम आहेत जे मास्टरपीस आहेत, तर ते कोणत्या अल्बमची रिमिक्स झाली नाही पाहिजे अशी कोणती गाणी तुम्हाला आठवण किंवा तुम्हाला वाटतं तिकडे नाही पाहिजे? खरं सांगू का, मला सिन्सिअरली वाईट वाटलं होतं जेव्हा माऊलीचं डीजे व्हर्जन झालं आणि त्याच्यावर अख्खं गाणं दिलं. यु नो, आय रिली डिडंट लाईक दॅट. बाकी कळा ज्या गाण्यांची रिमिक्स होत आहेत त्याच्याबद्दल आमचं म्हणणं नाही आहे, दॅट इज ओके. रिमिक्स हा एक वेगळा पार्ट आहे, लोकांना डान्स फ्लोअरवरती ऐकायला वेगळी गाणी आवडतात, दॅट इज ओके. आमचं त्याच्याबद्दलचं ते 2 मार्ग आहेत. काय आहे, कुठलाही मार्ग चुकीचा नाही आहे. एकाला ह्या रस्त्याने जावं असं वाटतं, एकाला ह्या रस्त्याने जावं असं वाटतं. आम्ही हा ओरिजिनलचा मार्ग पकडला. आम्हाला वाटतं की आम्ही ओरिजिनलच करावं, कारण आजकाल तर असं झालं की पूर्वी असं होतं की 20 वर्षापूर्वीचं गाणं आहे जे आता रिमेक होत आहे, रिमिक्स होत आहे. काही वेळेला 15 वर्षापूर्वीचं गाणं आहे. आता असं झालं की 3-4 वर्षाची गाणी सुद्धा बिचारी रिमिक्स होत आहे. सो बिचारी गाणी आताच ऐकलं होतं रे, अच्छा रिमिक्स झालं का, अच्छा लगेच त्याचं रिमिक्स आहे. So what we started feeling it ki in this scenario someone has to do original. So we choosing the original way since many years. आम्हीच आमची करतो काही वेळेला हिंदीमध्ये, काही वेळेला लोक मागतात, त्याची पण एक वेगळे इंटरव्ह्यू घेतो त्याच्यानंतर मग आपण बोलू. नाही, पण असं कोणतं एक अल्बम आहे तुमचा ज्याचं रिमिक्स झालंच नाही पाहिजे? विश्व विनायक. अजून एक प्रश्न आहे नितेश दादांसाठी. नितेश दादा, खूप अभिनंदन फर्स्ट डेव्हलपर मूवीसाठी. थँक्यू सर. तर सिनेमा व्यतिरिक्त अशी कोणती गोष्ट आहे जी ज्याचं तुला वेळ असतं? वन अँड ओनली जिनीला. मला अजय तुला विचारायचं, तुमच्या संगीताची जादू अशी आहे ना, जे गाणं तुम्ही ज्या गायकाला देता किंवा गायकीला देता ते त्याच्यासाठीच म्हणलंय असंच वाटतं. ते दुसरी ऐकल्यानंतर वाटतं की हे गाणं त्या वसुंधरासाठीच म्हणलं असेल. हे सिलेक्शन तुम्ही कसं करता? कारण मुळात हे आम्हाला ऐकायला आवडेल की तुम्ही त्या गायकाचं किंवा गायिकेचं त्या गाण्याप्रमाणे सिलेक्शन कसं करता ज्याच्यात तुम्ही दुसरीसाठी वसुंधराला निवडता. सी एक गोष्ट सांगतो, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू कास्ट समवन. व्हॉट हॅपन्स, बिकॉज हे सगळे माझ्या आवाजावर गाणी ऐकतात आणि नंतर ह्यांना दुसरं कोणी नकोच असतं. सो ह्यांना माझ्या आवाजात ऐकायची एवढी सवय लागते. मी पण बेसुरी जेव्हा ऐकलं की फिमेल जरी असलं तरी मेल व्हॉइस टाकणार आहे म्हणून त्याच्यामध्ये.
बाय द वे हे असं माणूस आहे त्यांनी मला सांगितले भाऊ सगळी गाणी तुमच्या आवाजात भाऊ मला एकट्याला पाठवा एक वर्जन फक्त त्यांच्यासाठी बनवतोय मी घरी बसून ऐकणार एनिवे सो इट इज व्हेरी डिफिकल्ट आमच्यासाठी नाही बिकॉज वी ऑलवेज इमॅजिन आम्हाला माहिती कोण असणार आहे आम्हाला माहिती आमचं डिस्कशन होतं आम्हाला माहिती कुठल्या पद्धतीचा व्हॉइस आम्हाला पाहिजे होता ह्याच्यामध्ये मी ॲब्सोल्युटली सांगतो कारण हे ना कुठेतरी आपल्या मराठी लोकांना कळण्यासाठी जेम्स बॉन्ड स्टाईलची सिंगर पाहिजे यु नो थोडी जॅझ थोडी सोल थोडं क्लासिकल अप्रोच ज्याला आहे अशा पद्धतीचं आणि द सॉन्ग विल साऊंड लाईक अ सिनेमॅटिक ओके पण त्याच्यामध्ये पेन आहे सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या मुलीमध्ये आहेत अशी मुली शोधणं फार इम्पॉर्टंट होतं ती वस्तू जरा खरंच तशी होती आणि तिने खरंच फार अप्रतिम झाली तिच्या आवाजामध्ये फार इमोशन व्हॅल्यू आहे अप्रतिम डायनामिक्स आहे आणि त्या ज्या रिप्स ज्या नॉर्मली एका जॅझ सिंगरला गरजेच्या असतात ना शी वॉन्ट्स इट यु नो मला सांगणं इट्स शिकवताना सांगणं इट्स डिफरंट थिंग यू हॅव टू परफॉर्म ऑन द माईक वेन यू नीड टू परफॉर्म इट आणि भाषा तिची नाही ती बिचारी असं नाही ती भाषा पण नाही ती मराठीमध्ये आपले च छ यु नो इट्स व्हेरी डिफिकल्ट मराठी फॉर समवन एल्स टू से पण तिने फार बिचारीने मेहनत केली दोनदा परत आली परत काही करेक्शन्स होत्या काय आणि अल्टिमेटली वी आर हॅपी वेन द सिंगर कम्स अँड ओन्स इट दिस इज वॉट वी ऑलवेज बिलीव्ह की तुमच्या हाती अल्टिमेटली लगाम असतो त्या गाण्याचा यू हॅव टू राईड द सॉन्ग असं की तुम्ही त्या गाण्यामध्ये फरफटत नाही केलं पाहिजे त्या गाण्यावर ओन केलं पाहिजे आणि आय एम व्हेरी हॅपी इफ यू फील लाईक दॅट की त्या मुलीने ते ओन केलं इवन शी विल बी हॅपी बट इट्स अ ट्रिकी पार्ट बट एकदा बोललं की आम्ही करून घेतो जीव लावला नितेश भाऊ तुमचा पहिला दिग्दर्शक म्हणून सिनेमा जी नंबर घेतलेत तुम्ही त्या माणसाकडनं बघून की याचा नंबर देईल त्याचा नंबर देईल त्याने असं नाही विचारलं माझा तर नंबर आहे तुझ्याकडे मला का नाही नाही कसं आहे की जितू हे तर भावासारखेच आहे आणि जेव्हा पण आम्ही काम करू आणि नक्कीच करू मला नेहमी असं वाटायचं की जे स्टॅचरचे ते ॲक्टर आहेत त्यासाठी ह्या चित्रपटात रोल पण असला पाहिजे आणि बाहुलीमध्ये मी ह्यांना ॲक्च्युली रिक्वेस्ट केली की प्लीज हा रोल आपण कराल का आणि त्यांनी तो केला मला असं वाटतं की आम्ही नक्की पुढे जाऊन काम करू बिकॉज इट्स अ प्लेजर टू वर्क विथ ग्रेट ॲक्टर्स अँड ग्रेट परफॉर्मन्स किती सिनेमा मिळाला हॅलो सिनेमा वगैरे छोटी गोष्ट आहे हा माणूस मिळाला आणि तो माणूस मला मुलीचं वेळच नाही त्यामुळे सिनेमे येतात जातात माणसं राहतात नाही का तर आता मला असं वाटतं की जाता जाता एक शेवटाकडेच आहोत आपण शेवटच आहे तर मला असं वाटतं मनापासून ज्या एका भावनेनं मी इथे आलो ज्या भावनेनं मला असं वाटतं की मराठी सिनेमा मग तो कोणाचाही असो तो चालला पाहिजे मला ज्याप्रमाणे दुनियादारी सिनेमा चालला आणि एक दरवाजा उघडला आणि त्यानंतर मग एकानंतर एक सिनेमे चालत राहिले आणि मराठी सिनेमा मोठा होत गेला तो 100 कोटींपर्यंत जाऊन पोहोचला आणि त्या 100 कोटींपर्यंत जाऊन पोहोचणाऱ्या त्या सिनेमामध्ये सुद्धा अजय अतुलचं म्युझिक होतं इथे सुद्धा अजय अतुलचं म्युझिक आहे आणि हा सिनेमा म्हणजे मराठी सिनेमा मोठा व्हावा ही प्रामाणिक इच्छा ज्या ज्या लोकांची आहे ज्या ज्या दिग्दर्शकांची ज्या ज्या मेकर्सची आहे त्यापैकी मला असं वाटतं की ही व्यक्ती आहे आणि भाऊंना जे वाटतं ते त्यांनी या सिनेमाच्या द्वारे केलेलं आहे मी सिनेमा पाहिलाय मी खात्रीला उद्या तुम्हाला सांगू शकतो की हा सिनेमा हा संस्मरणीय सिनेमा झालेला आहे आणि तो राहणार लोकांच्या मनात आता फक्त प्रेक्षकांनी चित्रपटगृहामध्ये यायचंय झाला कोरोना संपला आता आपण म्हणजे एकीकडे हिंदी सिनेमे चालत आहेत एकीकडे साऊथचे सिनेमे येत आहेत ते चालत आहेत आणि शेवटी सिनेमॅटिक एक्सपिरियन्स पाहिजे तर मग हा सिनेमॅटिक एक्सपिरियन्स सगळ्यांसाठी आहे तर या चित्रपटाला भरभरून यश लाभावं अशी आपण सगळे प्रार्थना करूया आणि मराठी सिनेमा मोठा करूया तुम्ही सगळे इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार या चित्रपटाच्या पाठीशी असेच राहा थँक्यू सो मच थँक्यू सो मच आपण आल्याबद्दल आपलं खूप खूप लास्ट क्वेश्चन थँक्यू सो मच लास्ट क्वेश्चन Okay, yes. Sorry to bother. Yeah. Firstly, congratulations for the film that you directed. Thank you. So when the teaser was out, it was said that the leader of the South film. Okay. So just wanted to clarification that what is your take on it? What's the story of it? No, I would tell you one thing. It is inspired from Majli. Okay. But we have it's very important to how to adapt it to the Marathi culture.
and we really spent a lot of time to figure that out. And people who have loved Majdi,